नमस्कार मंडळी, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण छान अशा खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत. खूप छान अशा कापण्या तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर गूळ हा आपल्याला मऊसर बघून घ्यायचा आहे. गूळ इथे मी कुटून घेतलेला आहे. जास्त कडक गूळ आपल्याला घ्यायचा नाही. तर हा गूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. आता या पातेल्यामध्ये गूळ टाकून आपल्याला पाऊण वाटी किंवा 1 वाटी यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. 1 वाटी टाकली तरीही चालेल किंवा पाऊण वाटी टाकली तरीही चालेल. पाणी टाकल्यानंतर हे पातेलं आपल्याला गॅसवर मांडून गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. पूर्ण गूळ जो आहे तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. जास्त वेळ उकळत बसायची गरज नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ विरघळलेला आहे. आता हे बाजूला ठेवू आणि पिठाचं प्रमाण पाहू. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे मी ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 4 चमचे तेल गरम करून गव्हाच्या पिठामध्ये घातलेलं आहे. तर आता हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ आणि नंतर आपल्याला हाताने हे तेल व्यवस्थित गव्हाच्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटभर आपल्याला हे तेल गव्हाच्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं पीठ तयार झालं पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं गव्हाचं आणि तेलाचं हे मिक्स करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे. तर आता ह्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर थोडंसं मीठ टाकायलाच हवं. मिठामुळे छान अशी चव येते. त्यानंतर 1 चमचा मी बडीशेप आणि थोडीशी पाव चमचा जायफळ कुटून टाकलेली आहे. 1 चमचा सुंठ पावडर असेल तर इथे तुम्ही सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता. तर आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे आणि थोडंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. गुळाचं पाणी घालताना आपल्याला हे पाणी गाळूनच घ्यायचं आहे. गाळून घेतल्यामुळे यामधील काही कचरा वगैरे असेल तर ते सुद्धा निघून जातो. तर जसं लागेल तसं आपल्याला पाणी यामध्ये गुळाचं टाकायचं आहे. जास्त पाणी घातलं तर आपलं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं. तर पीठ मळताना थोडंसं पाणी राहिलं तर राहू द्या. आणि पीठ मळताना जर तुम्हाला गुळाचं पाणी पुरलं नाही तर इथे तुम्ही थोडंसं कोमट पाणीसुद्धा वापरू शकता. तर छान असं आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. पाहू शकता जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही. जसं तुम्ही पुरी करण्यासाठी पीठ मळता तशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं पीठ भिजवून देऊ. तर इथे 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. आता या पिठावर आपण 1 चमचा तेल टाकू. तेल टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. 2 मिनिटभर आपल्याला हे पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे. आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊ. तर आपल्याला गोळे करताना चपातीच्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत. जास्त मोठे पण करायचे नाहीत आणि छोटे पण करायचे नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता 1 गोळा मी करून घेत आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे गोळेसुद्धा करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता चपातीच्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पाहू शकता 5 गोळे आपले तयार झालेले आहेत. चला तर मग आता कापण्या करायला घेऊ. इथे मी पोळपाटावर 1 उंडा घेतलेला आहे. आता याला लाटून घेऊ. इथे आपल्याला तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही. तुम्ही पाहू शकता छान असं लाटलं जातं. तर थोडंसं लाटून झालं की यावर आपल्याला खसखस टाकायची आहे. अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला खसखस टाकायची आहे. खसखस टाकल्यानंतर आपल्याला यावरून बेलनं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली खसखस व्यवस्थित चिटकली जाईल. आणि दुसरी बाजू पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही खसखस लावू शकता किंवा पांढरी तीळसुद्धा लावू शकता.
आणि बेलण्याने आपल्याला पुन्हा एकदा ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. इथे तुम्हाला कापण्या जर खुसखुशीत हव्या असतील तर मध्यम अशी पोळी तुम्ही लाटून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर कुरकुरीत अशी कापण्या हव्या असतील तर तुम्ही ते पातळसुद्धा लाटून घेऊ शकता. तर लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कापण्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आता पोळपाट थोडासा आपल्याला तिरकस करून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करून घेतलं की आपल्या कापण्या ज्या आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता, छान अशा कापण्याचा आकार आलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कट करून घेऊ शकता. पाहू शकता मस्त अशा कापण्या कट करून झालेल्या आहेत. आता या कापण्या एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या कापण्या मी काढून घेतलेल्या आहेत, आणि ज्या साईडच्या आहेत ते नंतर तुम्ही पुन्हा एकदा लाटून घेऊ शकता. अशा प्रकारे ज्या कापण्यांना आकार आलेला नाही त्या तुम्ही काढून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा लाटून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता जी पहिली पोळी होती ती मी थोडीशी जाडसर लाटलेली होती, आणि ही जी आहे ती थोडीशी मी पातळ लाटलेली आहे. पातळ लाटली की कुरकुरीत अशा कापण्या आपल्या तयार होतात, आणि थोडेसे मध्यम लाटल्या की खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात. तर इथे तेलसुद्धा तापलेलं आहे. तर तेल आपल्याला मध्यमच तापायचं आहे, जास्त तेल तापायचं नाही. जास्त तेल तापलं तर काय होतं, आपल्या कापण्यामध्ये गुळ असल्यामुळे लगेचच कापण्याला लाल कलर येतो. त्यामुळे आपल्याला तेल जे आहे ते जास्त तापायचं नाही, मध्यमच तेल तापवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कापण्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत. तर कमी गॅसवरच आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहेत. कापण्या तळताना आपल्याला उलटून पुलटून घ्यायच्या आहेत, आणि छान अशा कमी गॅसवर 3 ते 4 मिनटं आपल्याला ह्या कापण्या खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या कापण्यांना कलर आलेला आहे, जास्त लालसुद्धा झालेले नाहीत पाहू शकता. तर ज्या कापण्या आपल्या फुगलेल्या आहेत त्या आपल्याला झाऱ्याच्या मदतीने पलटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे सतत आपल्याला पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कापण्यांना एकसारखा कलर येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्त असा एकसारखा आपल्या कापण्यांना कलर आलेला आहे, आणि टम्म फुगलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एक कापणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर पाहू शकता खुसखुशीत अशा आपल्या कापण्या ह्या तयार झालेल्या आहेत. तर दुसरी बॅच टाकताना आपल्याला काय करायचं आहे की गॅस वाढवायचा आहे तेल तापेपर्यंत, आणि तेल थोडंसं तापलं की पुन्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे, आणि एक एक करून आपल्याला कापणी कढईमध्ये टाकायची आहे. कढईमध्ये कापण्या टाकताना आपल्याला जास्तसुद्धा कापण्या टाकायच्या नाहीत, थोड्याशाच टाकायच्या आहेत. जर तुमची कढई थोडीशी मोठी रुंद असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. येथे माझी कढई थोडीशी छोटीशी आहे, तर मी थोड्याशा कापण्या यामध्ये टाकलेल्या आहेत, आणि अशा प्रकारे आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर छान अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे सगळ्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे कापण्या तयार केल्या जातात. खूप छान अशा कापण्या तयार होतात. आणि बाजरीच्या पिठापासून सुद्धा मी कापण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देईल. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली जी कापणी आहे टमटम अशी फुगलेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा कापण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.